गुलियन बॅरी सिंड्रोम नावाच्या आजारानं पुण्यात अनेक बाधित झालेत। अहिल्यानगर शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही। मात्र अहिल्यानगरहून पुण्याला येणाऱ्या आणि जाणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यानं या आजाराबाबत दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत। रुग्णालयात अशा प्रकारचे संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित आरोग्य विभागास कळवावे, अशा सूचना आरोग्य विभागानं वैद्यकीय संघटना आणि रुग्णालयांना दिल्या। गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड भागात गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय। हा संसर्गजन्य आजार नसल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये। शहरातून दररोज पुण्याला जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे, त्यामुळे याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे। आरोग्य विभागाकडून शहरातील 7ही आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बैठक घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच शहरातील रुग्णालये आणि वैद्यकीय संघटनांना याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत। या आजाराची लक्षणे असलेली रुग्ण आढळल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवण्याच्याही सूचना जारी करण्यात आल्या।